नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्सचा 20 लेसन बघतोय. आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह, माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता. याचे मी काल एक व्हिडिओ पाठवला होता, मागच्या तासाला तो तुम्ही पाहिला असेल. फर्स्ट पिक्चरमध्ये दाखवलं, इट वॉज दीपिकाज बर्थडे. शी हॅड इन्व्हायटेड ऑल हिअर फ्रेंड्स टू हिअर हाऊस. When her friends come, she put on a music at a loudly volume, and all of them began to dance and have fun. काय दाखवले तर फर्स्ट चित्रामध्ये दीपिकाचा वाढदिवस होता आणि तिने तिच्या मैत्रिणींना घरी बोलवले होते. मैत्रिणी आल्यावर तिने काय केलं, मोठ्या आवाजामध्ये साऊंड लावला, मोठ्या आवाजामध्ये गाणी लावली आणि सगळ्यांनी खूप फन म्हणजे खूप हसत खेळत मज्जा केली. सेकंड चित्रामध्ये दाखवले, हिअर नेबर वॉज ॲन एल्डरली पर्सन. ही सफर्ड फ्रॉम अ हाय ब्लड प्रेशर. ही कुड नॉट टॉलरेट व्हेरी लाऊडली म्युझिक. शेजारच्या घरातील आजोबा आले आणि आजोबांनी दीपिकाला गाण्याचा आवाज हळू करायला सांगितला, का तर त्यांना ब्लड प्रेशरचा काय होता, त्रास होता, हाय ब्लड प्रेशर, त्यांना रक्तदाबाचा आजार होता. थर्ड चित्रामध्ये दाखवले, ही आस्क्ड दीपिका टू टर्न डाऊन द व्हॅल्यूम. दीपिका रिअलाइज दॅट ही वॉज सफरिंग बिकॉज ऑफ द लाऊड म्युझिक. शी टर्न डाऊन द व्हॅल्यूम ॲट 1. दीपिकाच्या घरातील मोठ्या आवाजामुळे धडधड वाढून आजोबांना त्रास होऊ लागला होता. आजोबांना त्रास होऊ नये म्हणून दीपिकानं काय केला तर आवाज कमी केला. सेकंड पिक्चरमध्ये आहे, अँड ही रिअलाइज हिज मिस्टेक. तिला तिची काय कळली, चूक कळली. म्हणजेच आता दुसऱ्या चित्रामध्ये दाखवले, राहुल्स ग्रँडमदर यूज्ड टू वेट फॉर हिम टू रिटर्न फ्रॉम स्कूल एव्हरी डे. राहुलची आजी रोज तो शाळेतून येण्याची वाट बघत असायची. शाळेतून घरी आल्यावर ती त्याला नेहमी काय द्यायची, खाऊ द्यायची. व्हेन ही रिटर्न शी वूड गिव्ह हिम समथिंग टू ईट. त्याला खाण्यासाठी काहीतरी द्यायचे. शी आस्क्ड हिम अबाउट व्हॉट हॅड हॅपन्ड इन स्कूल दॅट डे. शाळेत काय काय झालं त्याची काय करायची, चौकशी करायची. ॲज फॉर राहुल, ही कुड नॉट वेट टू फिनिश इटिंग अँड वॉच अ कार्टून ऑन TV. राहुलला आजीशी बोलायचा कंटाळा यायचा. त्याला कधी एकदा खाऊ संपवून TV वरचं कार्टून बघतोय असं व्हायचं. ग्रँडमदर फील्ड व्हेरी बॅड दॅट राहुल डिड नॉट टॉक टू हिअर प्रॉपरली. आजीला वाईट वाटायचं की राहुल आपल्याबरोबर नीट व्यवस्थित बोलत नाही. वन डे राहुल्स फादर एक्सप्लेन टू हिम हाऊ हिज बिहेवियर हर्ट हिज ग्रँडमदर. एकदा बाबांनी राहुलला त्याच्या वागण्यातील चूक काय केली समजून सांगितली. राहुल रिअलाइज हिज मिस्टेक. फ्रॉम देन ऑनवर्ड्स ही बिगन टू टॉक टू हिज ग्रँडमदर. त्यानंतर तेव्हापासून राहुलने आजीशी बोलण्यास काय केली, टाळटाळ करणे बंद केली आणि तो आजीशी प्रेमाने गप्पा मारू लागला. डिड यू नो, कॅन यू टेल, सांगा भाऊ. डिस्कस बोथ द अबो इन्सिडंट इन क्लास. या दोन्हीही ज्या सांगितलं ते लाऊडली साऊंड आणि राहुलचं कार्टून बघणं, या दोन्ही चित्रांमध्ये तुम्हाला आपल्याला काय करायची तर चर्चा करायची. वाय वॉज राहुल्स अँड दीपिका बिहेवियर रॉंग. दीपिका आणि राहुल यांचे काय चुकले असे तुम्हाला वाटते. हाऊ डिड दे करेक्ट देअर मिस्टेक. त्यांनी त्यांची चूक कशी सुधारावी. आर देअर ओल्ड पीपल लिव्हिंग इन अवर होम ऑन अ नेबरहूड. व्हॉट हेल्प्स कॅन यू ऑफर टू देम. त्यांना कोणकोणत्या प्रकारची मदत कराल. तुमच्या घरी किंवा शेजारी राहणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीला तुमची मदत हवी असल्यास तुम्ही ती कराल का. हे काय तर कॅन यू टेल, तुम्ही सांगणार आहात, तुम्ही हे क्वेश्चन लिहिणार आहात. वी ऑल आयदर लिव्ह विथ ऑर आर रिलेटेड टू ओल्ड पीपल. दे लव अस अँड पॅम्पर अस. आपल्या सर्वांच्याच घरात किंवा नात्यात वृद्ध व्यक्ती असतात. ते आपल्यावर काय करतात, खूप
प्रेम करत असतात, आपले लाड करत असतात. हावेवर दे कॅनॉट रन अबाउट अँड प्ले लाईक अस. मात्र ते आपल्यासारखी धावपळ करू शकत नाही. दे ऑफ्टेन नीड अ स्मॉल टास्क डन फॉर देम लाईक फीचिंग मेडिसिन्स ऑर अदर प्रोडक्ट्स फ्रॉम द मार्केट. दुकानातून औषध किंवा सामान आणून देणे, एखाद्या माळ्यावरील वस्तू काढून देणे, ही अशी छोटी छोटी कामे ती करत असतात. थिंग्स फ्रॉम अ लॉफ्ट्स ऑर अ थ्रेडिंग नीडल्स. सुईमध्ये दोरा होऊन देणे. इफ वी कॅरी आउट दिस टास्क फॉर देम इट इज ऑफ अ ग्रेट हेल्प टू देम. या छोट्या छोट्या कामांची ही आपल्याला काय होते, बरीच अशी मदत होत असते. इफ द TV or music is played loudly it can be very disturbing for them. आणि मोठ्या आवाजात जर आपण TV किंवा गाणी लावल्याने त्यांना कधी कधी खूप अस्वस्थ वाटू लागते, त्यांना खूप अस्वस्थ चांगलं असं वाटत नाही. ॲट सच टाइम्स वी मस्ट लोअर द व्हॅल्यू. खूप गोंगाट झाल्यास त्यांना त्रास होतो, अशा वेळी आपण आवाज कमी केला पाहिजे. ग्रँडपॅरेंट्स आर ऑफ्टेन ॲट होम ऑल डे. अनेकदा आजी आजोबा दिवसभर घरी असतात. देअर ओनली पास टाईम इज टॉकिंग टू देअर चिल्ड्रन अँड ग्रँडचिल्ड्रन. आपल्या मुलांना नातवांशी गप्पा मारणे हाच त्यांचा एक कार्यक्रम, हाच त्यांचा एक विरंगुळा असतो. दे आर क्रिएशस अबाउट वॉट देअर ग्रँडचिल्ड्रन टू ॲट स्कूल ऑल डे. आपली नात किंवा नातू शाळेतून जाऊन काय करतात याविषयी त्यांना कुतूहल असते. They have a great affection for us. They feel happy when we speak to them loudly. आणि अशा वेळी आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलल्यास त्यांना काय होतं, तर खूप असा आनंद होतो. पुन्हा हे कॅन यू टेल. इफ समवन ॲट होम ऑर इन द नेबरहूड इफ सफरिंग फ्रॉम ॲन इलनेस व्हॉट शुड यू डू. घरात किंवा शेजारी आजारी माणसे असतील तर तुम्ही काय करा. Put a tick in front of the statement you agree with and cross in front of those you disagree with. तुम्हाला जे योग्य वाटते त्याच्यासमोर आणि जे अयोग्य वाटतं त्यासमोर क्रॉस साईन करा. वी शुड विजिट द पेशंट फ्रिक्वेंटली ॲट एनी ओड हाऊस. आजारी माणसाला उठसूट किंवा कोणत्याही वेळी भेटायला जावे. द पेशंट शुड बी गिवन मेडिसिन ॲट अ प्रॉपर टाईम. आजारी माणसाला वेळेवर औषध द्यावे. द पेशंट शुड बी ऑफर्ड अ फ्राईड फूड. आजारी माणसाला तळलेले पदार्थ खायला द्यावे. द पेशंट शुड नॉट बी गिवन अनवॉन्टेड ॲडवाईस. आजारी माणसाला अनावश्यक सल्ले देऊ नयेत. तुम्हाला यातलं काय योग्य आणि काय रॉंग हे लिहायचं आहे. द पेशंट मस्ट बी गिवन मील्स ॲट द राईट टाईम. आजारी माणसाला वेळच्या वेळी जेवण द्यावे. ऑन कॅन वॉच TV ॲट अ लाऊड व्हॅल्यूम इन अ पेशंट रूम. आजारी माणसाच्या खोलीत मोठ्या आवाजात TV पाहावा. द पेशंट मस्ट बी ओनली ॲज पर डॉक्टर्स ऑर्डर. आजारी माणसाला डॉक्टरच्या सल्ल्यानेच आंघोळ घालावी. व्हेन द पेशंट इज अ बेटर medicine should not be stopped immediately without consulting the doctor. बरे वाटू लागले की डॉक्टरांना न विचारता औषधं घेणे लगेच बंद करावे का. यामधल्या तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी योग्य वाटतात हे तुम्ही लिहिणार आहात. पुढचा पॉईंट जो आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स अ पीपल विथ अ स्पेशल नीड्स, हे आपण उद्याच्या तासाला बघूया. कोणाला काही शंका असल्यास विचारा.